नमस्कार मित्रो. इंग्रजी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत जे आपण रेग्युलर आयुष्यात खूप वेळा वापरत असतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला तसे प्रसंग दिसतात आणि हे प्रसंग आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय स्लाइड्सच्या रूपात. तर ह्या स्लाइड्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत वेगवेगळे काही शब्द आणि त्यांचे अर्थ आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात त्यांचा वापर. तर बघूया आपली पहिली स्लाइड. मित्रो, या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे एक पक्षी आपले पंख व्यवस्थित करतोय. ह्या कृतीला म्हणतात टू प्रिन. सो बर्ड इज प्रिनिंग हिमसेल्फ. आता प्रिन हा शब्द आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात वेगळ्या काही ठिकाणीही वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, येस्टरडे आय वॉज प्रिनिंग माय ऑफिस. त्याचा अर्थ आहे मी काल माझं ऑफिस व्यवस्थित किंवा ठीकठाक करत होतो. सो आपल्याकडे शब्द आहे टू प्रिन. टू प्रिन म्हणजे व्यवस्थित करणे किंवा ठीकठाक करणे. आता बघूया पुढची स्लाइड. आपली पुढची स्लाइड आहे ग्लेशियर म्हणजेच हिमनदी, बर्फाची नदी जी वर्षभरात गोठून कधी त्या पाण्याचा बर्फ बनतो तर कधी तो बर्फ वितळून त्याचं पाणी वाहू लागतं. जसं सियाचिन ग्लेशियर हिमालयात उगम पावते. तर आज आपण अजून एक शब्द शिकलो, ग्लेशियर. आता वळूया आपल्या पुढच्या स्लाइडकडे. ही स्लाइड आहे आईसबर्गची. आईसबर्ग म्हणजे हिमपर्वत किंवा हिमशिला, समुद्राच्या पाण्यात तरंगणारा बर्फ. जगभरात जिथे जिथे थंडी असते तिथे अतिशय थंडीने समुद्रात पाणी गोठतं आणि त्या पाण्यावर तरंगणारा तयार होतो हिमपर्वत म्हणजेच आईसबर्ग. या हिमपर्वताचा म्हणजे आईसबर्गचा फार थोडा भाग पाण्यावर असतो, 1/8 भाग, आणि उरलेला भाग हा पाण्याखाली असतो. सो आपल्याला जे दिसतं ते असतं फक्त हिमपर्वताचं एक छोटंसं रूप, 1/8. काही काही आईसबर्ग्स हे फारच मोठे असतात, पण समुद्रातनं जेव्हा जहाज जात असतं तेव्हा त्यांना दिसत असतो एक छोटासा बर्फाचा तुकडा. सो खलाशी असा विचार करतात की ह्या बर्फाच्या तुकड्याच्या बाजूने आपण सहज निघून जाऊ, पण तसं होत नाही. त्यांना दिसत असतो तो फक्त 1/8 भाग. उरलेला 7/8 भाग हा पाण्याखाली असतो. या भ्रमात राहून बरेचदा जहाजांची या आईसबर्गशी टक्कर होते. आता आईसबर्ग या शब्दाचा एका वेगळ्या प्रकारे सुद्धा उपयोग करता येतो. दिस इज जस्ट द टिप ऑफ द आईसबर्ग. फॉर एक्झाम्पल, so far whatever we have heard about the scam is just the tip of the iceberg. There are still many skeletons in the cupboard. तात्पर्य काय? ही फक्त झलक आहे, बाकी सगळं बाहेरनं अजून शिल्लक आहे. आता बघूया पुढची स्लाइड. या स्लाइड मध्ये आपल्याला गरीब बिचारी उघडी उपाशी मुलं दिसतात. उपासमारीला इंग्लिश मध्ये म्हणतात स्टार्वेशन. आजही या जगात अशी अनेक लोक आहेत ज्यांना 2 वेळेचं जेवण सुद्धा नशिबात नाही. आता आपण हे जे चित्र बघताय ते आफ्रिका खंडातलं चित्र आहे. आफ्रिका खंड जो खनिजांच्या बाबतीत समृद्ध मानला जातो, तिथेच स्टार्वेशनचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आता पाहूया पुढची स्लाइड. आता या स्लाइड मध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की काही मालक हे त्यांच्याकडे काम करणाऱ्या काही गुलामांना अतिशय क्रूरपणे मारतात. ही अशा पद्धतीची जी गुलामगिरी असते त्याला म्हणतात स्लेव्हरी, आणि या गुलामांना स्लेव्ह म्हणतात. आपल्याकडे शब्द आहे स्लेव्ह. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर वन्स अपॉन अ टाइम आवर कंट्री वॉज स्लेव्ह. आता बघूया पुढची स्लाइड. हे चित्र आहे व्हॉल्कॅनोचं. व्हॉल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. जेव्हा व्हॉल्कॅनो ऍक्टिव्ह होतो, म्हणजेच जेव्हा तो जागृत होतो, तेव्हा त्याच्यातून प्रचंड ज्वाळा, दगड आणि राख बाहेर फेकली जाते. यालाच म्हणतात व्हॉल्कॅनो. आता पाहूया पुढची स्लाइड.
झोपड्या. झोपड्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात स्लम. आणि हा जो सगळा झोपड्यांनी व्यापलेला एरिया आहे त्याला म्हणतात स्लमी एरियाज. आणि ही जी लोक दिसत आहेत जी या झोपड्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, स्लम्समध्ये राहतात त्यांना म्हणतात स्लम ड्वेलर्स. आता यातले काही शब्द वापरून आपण एक वाक्य बनवूया. फॉर एक्झाम्पल, इन आवर कंट्री, इन एव्हरी सिटी देर आर मेनी स्लम ड्वेलर्स लिव्हिंग इन स्लमी एरियाज. आता आपण बघूया पुढची स्लाइड. यात आपल्याला काही लोक कचऱ्यातून प्लास्टिक किंवा धातूसारखं काही शोधताना दिसत आहेत. या गोष्टी गोळा करून जमा करून विकणाऱ्यांना म्हणतात रॅग पिकर्स. तर आज आपण अजून एक नवीन शब्द शिकलो, रॅग पिकर्स. आता नेक्स्ट स्लाइड. गर्दी. काही ठिकाणी काही वेळेला असंख्य लोक एकाच वेळी जमा होतात आणि गर्दी तयार होते. ही गर्दी कधी कधी बेफाम होते, कधी कधी या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी सुरू होते. या गर्दीवर कोणाचाच ताबा राहत नाही आणि ही जी चेंगराचेंगरी होते याला म्हणतात स्टॅम्पिड. अशी गर्दीची ठिकाणं खूप असतात आणि अशा गर्दीच्या वेळेला जेव्हा स्टॅम्पिड होतं तेव्हा अनेक लोक विनाकारण मृत्युमुखी पडतात. अशी स्टॅम्पिड्स आपल्याला अनेकदा पाहायला मिळाली. हज, कुंभमेळा किंवा अगदी काही काही वेळेला तर एखाद्या सिंगरच्या लाईव्ह कॉन्सर्टला सुद्धा स्टॅम्पिड होण्याच्या न्यूज येतात. तर असा आपण अजून एक नवीन शब्द शिकलो, स्टॅम्पिड म्हणजेच चेंगराचेंगरी. तर आता आपण वळूया पुढच्या स्लाइडकडे. या चित्रात आपल्याला छोटीशी होडी दिसतेय. होडीला इंग्लिशमध्ये म्हणतात कनू. तर ही होडी पाण्यात वल्ह मारून पुढे मागे, डावीकडे, उजवीकडे करता येते. तर वल्हला म्हणतात ओर. अशा प्रकारे आज आपण दोन नवीन शब्द अजून शिकलोय. होडी म्हणजे कनू आणि वल्ह म्हणजे ओर. Now let's go to our next slide. या चित्रामध्ये आपल्याला दिसतेय पाण्यात उलटलेली एक नाव. अशा प्रकारे जेव्हा समुद्रात किंवा नदीमध्ये बोट उलटते किंवा नाव उलटते त्याला म्हणतात टू कॅप्साइज. फॉर एक्झाम्पल, yesterday a canoe capsized in the river of Ganges and resulted in 5 deaths. आणि गँजीस म्हणजे आपली गंगा नदी. तर आता बघूया पुढची स्लाइड. या स्लाइड मध्ये आपल्याला नाविक किंवा खलाशी दिसतोय जो नाव चालवतो. नाविक किंवा खलाशीला इंग्लिशमध्ये म्हणतात सेलर. तर अजून एक नवीन शब्द आज आपण शिकलो, सेलर म्हणजे खलाशी. आता या पुढची स्लाइड. तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय मधमाशांचं पोळं. या मधमाशांच्या पोळ्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बी हाईव्ह. आता बी हाईव्ह हा शब्द एका खूप प्रसिद्ध पुस्तकात खूप सुंदर ठिकाणी, खूप सुंदर पद्धतीने आणि खूप सुंदर गोष्ट एक्सप्लेन करायला वापरला. ते वाक्य असं आहे, इफ यू वॉन्ट टू गॅदर हनी डोंट किक ओव्हर द बी हाईव्ह. म्हणजे जर तुम्हाला मध गोळा करायचा असेल तर मधमाशांच्या पोळ्यावर लाथ मारू नका. याचा अर्थ असा आहे, ज्या ठिकाणाहून तुम्हाला काम मिळतंय त्याच ठिकाणी जाऊन घाण करू नका, त्या ठिकाणाचा, त्या जागेचा अपमान करू नका. मराठीत आपण म्हणतो तसं, ज्या ताटात खातो त्याच्यातच घाण कधीही करू नका. आणि आपण नवीन शब्द जो शिकलो तो आहे बी हाईव्ह. आता आपण वळूया पुढच्या स्लाइडकडे. ह्यात आपल्याला दिसतोय चक्रव्यूह. चक्रव्यूहला इंग्लिशमध्ये लॅबिरिंथ असं म्हणतात. या चक्रव्यूहात जो कोणी सापडतो त्याला बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. जसं इन इंडिया मेनी पीपल गेट कॉट इन द लॅबिरिंथ ऑफ लॉ. म्हणजे भारतात लाखो करोडो लोक न्यायालयाच्या ह्या चक्रव्यूहात अडकले जातात. अनेक लोकांना तर हेही माहिती नसतं की आधी काय येईल, त्यांचा मृत्यू
की न्यायालयाचा निकाल. तर या चक्रव्यूहाला इंग्रजीत लॅबिरिंथ असं म्हणतात. अभिमन्यू अडकला होता, त्याला चक्रव्यूहच म्हणतात. आता पाहूया पुढची स्लाइड. याला म्हणतात अबीज किंवा समुद्राची अथांग खोली. समाजात ज्यांची परिस्थिती फारच खालावलेली आहे किंवा ज्यांचं फार अवमूल्यन झालेलं आहे, अशा लोकांना किंवा अशा घटनांना सुद्धा अबिझिमल असं म्हणता येतं. आता फॉर एक्झाम्पल, द कंडिशन ऑफ रोड्स इन मुंबई इज अबिझमल.